नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 29 जुलै 2024 ते 4 ऑगस्ट 2024 साप्ताहिक प्रेम राशी भविष्य. मेष राशी, या आठवड्यात हे शक्य आहे की आपला जोडीदार सर्वांसमोर आपला अपमान करू शकतो, ज्यामुळे आपल्या समाजातील प्रतिष्ठेलाही इजा होऊ शकते. अशा परिस्थितीत आपण सुरुवातीपासूनच काळजी घ्यावी लागेल की आपण असे काहीही काम करू नका ज्यामुळे ही समस्या उद्भवेल. या सप्ताहात तुमच्या घरचे तुमच्या प्रेमसंबंधामध्ये येऊन तुमच्या प्रेमीला अपशब्द बोलू शकतात. यामुळे तुमच्या प्रेमीला खूप वाईट वाटेल. सोबतच तुमच्या नात्यामध्ये दुरी येण्याची शक्यता आहे. म्हणून जितके शक्य असेल प्रेमीवरून घरच्यांसोबत वाद घालू नका. वृषभ राशी, तुम्ही बऱ्याच वेळा स्वतःला उत्तम समजून प्रत्येकासोबत आपल्या अनुसार चालण्याची अपेक्षा कराल आणि असेच काही तुम्ही या सप्ताहातही आपल्या प्रेमसंबंधात करताना दिसाल. यामुळे तुमचा प्रेमी नाराज होऊ शकतो. सोबतच तुम्हा दोघांमध्ये बेकारचा वाद होण्याची शक्यता आहे. तुम्हाला असे वाटेल की तुमच्या वैवाहिक संबंधांची दोरी कच्ची आहे आणि आपल्या मनात चालत आलेला बराच विरोधाभास स्थितीला तुम्ही आपल्या कुटुंबातील कोणी सदस्यासोबत शेअर करू शकता. परंतु तुम्हाला हे समजण्याची आवश्यकता असेल की तुम्ही आपल्या वैवाहिक जीवनाच्या बाबतीत दुसऱ्यांना सांगून स्वतःचे सांत्वन करू शकता. परंतु यामुळे तुमचा साथी तुमच्यापासून दूर जाऊ शकतो. मिथुन राशी, हा सप्ताह उत्तम आहे कारण तुम्ही आपल्या जीवनसाथीसोबत प्रेमाचा अनुभव घ्याल. यावेळी तुम्ही दोघे एकमेकांसोबत एका वेगळ्या जगात फिरताना दिसाल. तुमचे प्रेमजीवन या सप्ताहात खूप उत्तम राहील. याच्या फळस्वरूप तुम्ही आपल्या प्रियतमला वेळोवेळी उत्तम भेटवस्तू देत राहाल. तुमच्याद्वारे केलेल्या प्रयत्नांनी तुमचा प्रेमी प्रभावित होईल आणि त्याचा कल तुमच्याकडे अधिक वाढू शकेल. कर्क राशी, या सप्ताहात तुमच्या प्रेमजीवनात प्रेम आणि रोमांस तुम्हाला आनंदी बनवेल कारण तुम्ही आपल्या प्रेमीला आनंदी ठेवून त्यांच्यासोबत चालत आलेले प्रत्येक वाद संपवण्याकडे यशस्वी असाल. अशात या संधीचा लाभ घेऊन तुम्ही आपल्या प्रेमीसोबत काही सुंदर यात्रेवर जाण्याचा प्लॅन बनवू शकता. या गोष्टीला तुम्ही या सप्ताहात समजण्यात यशस्वी राहाल की दाम्पत्य जीवन हे प्रेमाने भरलेले दोन लोकांमधील एक सुंदर नाते असते. जिथे प्रेमात शक आणि गैरसमज जर जागा बनवली तर हे नाते बऱ्याच वेळा तुटू शकते. याच गोष्टीला समजून या सप्ताहात तुम्ही आपल्यासाठी सोबत बसून आपल्या नात्यामध्ये येणारे गैरसमज दूर करण्यात यशस्वी होतील. यामुळे तुम्हाला पुन्हा प्रेमाने भरलेले क्षण जगण्यात मदत होईल. शनिग्रह तुमच्या चंद्र राशीच्या 8व्या भावात असतील. सिंह राशी, या सप्ताहात तुम्हाला आपल्या प्रेमीच्या समक्ष आपल्या मित्रांसोबत बोलताना सतर्क ठेवण्याची आवश्यकता असेल. शक्य असेल तर दोघांसोबत बोलणे टाळा कारण योग बनत आहेत की काही अशी स्थिती उत्पन्न होईल. यामुळे तुम्हाला नंतर आपल्या मित्र किंवा प्रेमीमध्ये कुणी एकाचाच पक्ष घ्यावा लागेल.
यामुळे तुम्ही एकाचा पक्ष घेऊन दुसऱ्याची साथही हरवू शकता. यापूर्वी आपल्या जोडीदाराने छोट्या छोट्या गोष्टीबद्दल सांगितलेले कोणतेही खोटे या आठवड्यात आपल्या समोर येऊन आपल्याला दुखावले जाऊ शकते. आपल्या वैवाहिक जीवनात नकारात्मकता देखील असेल, जे या काळात मात करण्याचा विषय ठरणार नाही. कन्या राशी, कुणी शेजारी, मित्र किंवा नातेवाईकामुळे या सप्ताहात तुमच्या वैवाहिक जीवनात वाद होऊ शकतो. कारण शक्यता आहे की लोक तुमच्या साथीला भडकवण्याचे कार्य करतील, ज्याचा सरळ नकारात्मक परिणाम तुमच्या दाम्पत्य जीवनात चिंता उत्पन्न करेल. आपण आपल्या प्रेमीसमोर नेहमीच हारल्याने अस्वस्थ व्हाल, परंतु या आठवड्यात आपल्याला या बाबतीत उदास होऊ नका असा सल्ला दिला जातो. कारण यावेळी आपल्यालाही समजले पाहिजे की कधीकधी आपल्या प्रेमीकडून हारणे ही फार मोठी अपमानाची गोष्ट नाही, परंतु आपल्या प्रेमाचे सौंदर्य आहे. तुळ राशी, विवाहित जातक जीवनसाथीच्या प्रती या काळात सामान्यपेक्षा अधिक आकर्षक वाटू शकते. अशात तुम्हाला त्यांच्यासाठी काही खास कार्य करण्याची आवश्यकता असेल. यासाठी तुम्ही त्यांना काही भेट देऊ शकता किंवा बाहेर जाण्याचा प्लॅन करू शकता. त्यांना सरप्राईज देऊन तुम्ही त्यांचे मन जिंकू शकता. जर तुम्हाला आपल्या प्रिय सोबत काही नाराजी आहे, तर तुम्ही त्या गोष्टी आपल्या मनातच ठेवता, बोलून दाखवत नाही. तरीही समस्या ही आता दूर होईल, कारण या सप्ताहात तुमचा प्रिय मनमोकळेपणाने या काळात तुमच्या प्रती त्यांच्या प्रेमाला प्रदर्शित करू शकतो. त्याचे असे करण्याने तुमच्या प्रेमाचे नाते मजबूत होईल. वृश्चिक राशी, या आठवड्यात आपल्या जोडीदाराकडून आपल्याला बरीच टीका ऐकावी लागेल. यानंतर आपल्या कार्यक्षमतेबद्दल आपल्या मनात संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत नकारात्मक विचारांना आपल्या मनावर अधिराज्य करू देऊ नका, तर अधिक मेहनतीच्या दिशेने आपले प्रयत्न करणे आपल्यासाठी अधिक चांगले असेल. या सप्ताहात तुमच्या मनातील संबंध तुम्हाला मानसिक आधार देण्याच्या ऐवजी तुम्हाला थोड्या चिंतेमध्ये टाकू शकते. यावेळी तुम्ही आपल्या जीवनाच्या बऱ्याच क्षेत्रात लक्ष लागू शकणार नाही आणि या कारणाने तुमच्या मनामध्ये तुम्हाला आतल्या आत त्रास होऊ शकतो. धनुराशी, या आठवड्यात आपण केलेल्या एखाद्या गोष्टीमुळे आपला जोडीदार तुमच्यावर रागावू शकतो. अशा परिस्थितीत आपल्या वैवाहिक जीवनात तुम्हाला शांती हवी असेल, तर आपण असे काहीही करणे टाळले पाहिजे, ज्यामुळे जोडीदारास वाईट वाटेल किंवा त्याला दुखापत होईल. आपल्या राशीचे लोक मनमोकळा स्वभाव असलेली व्यक्ती असतात आणि या आठवड्यात आपला स्वभाव आपल्या प्रेमीला आवडणार नाही. कारण आपण तिसऱ्या व्यक्तीशी सामान्यपणे बोलत असाल, परंतु असे बोलणे देखील आपल्या प्रिय व्यक्तीला दुःखी करू शकते. अशा परिस्थितीत आपल्या सवयीमध्ये सुधारणा करा. मकर राशी, या सप्ताहात जीवनसाथीच्या आरोग्यात काही समस्या येण्याची शक्यता आहे, ज्याचा सरळ प्रभाव
तुमच्या कामकाजावर पडू शकतो. परंतु चांगली गोष्ट ही असेल की तुम्ही कुठल्याही प्रकारे गोष्टी सांभाळण्यात यशस्वी राहाल आणि एक उत्तम साथीसारखी त्यांची काळजी घेताना दिसाल. याचा सकारात्मक प्रभाव तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद घेऊन या आठवड्यात आपल्या चेहऱ्यावर हास्य असेल, परंतु चमक काहीसे फिक्के दिसेल. कारण तुमचे स्मित व्यर्थ ठरणार आहे. अशा परिस्थितीत याआधी या उदासीचा प्रेमी चुकीचा अर्थ काढेल. त्यापूर्वी त्यांना आपल्या जीवनात असणाऱ्या समस्या सांगा. कुंभ राशी, या आठवड्यात अशा अनेक परिस्थिती उद्भवतील जेव्हा आपण आपल्या विवाहित जीवनात स्थिरता शोधत असता. जेव्हा आपण सर्व प्रयत्न करूनही जीवनात स्थिरता आणण्यात असमर्थ असाल, तेव्हा शक्य आहे की अस्वस्थ होऊन आपला सर्व राग आपल्या जोडीदारावर काढू शकतो. या सप्ताहात तुमच्या घरचे तुमच्या प्रेमसंबंधामध्ये येऊन तुमच्या प्रेमीला अपशब्द बोलू शकतात. त्यामुळे तुमच्या प्रेमीला खूप वाईट वाटेल. सोबतच तुमच्या नात्यामध्ये दुरी येण्याचीही शक्यता आहे. म्हणून जितके शक्य असेल प्रेमीवरून घरच्यांसोबत वाद घालू नका. मीन राशी, विवाहित जातकांसाठी हा सप्ताह तुमच्या जीवनात नवीन आनंद घेऊन येऊ शकतो. अशात जर तुमचे जीवनसाथी सोबत काही मतभेद होते तर त्याला आता यावेळी दूर करण्यात यशस्वी राहाल. तुमच्या प्रेमासाठी ही वेळ खूप अनुकूल राहणार आहे. सर्वात चांगली गोष्ट ही आहे की काही आनंदी नशीबवान लोकांना या सप्ताहात प्रेमविवाहाची संधी मिळू शकते. अर्थात त्यांना त्यांच्या मनासारखा साथी मिळू शकतो. धन्यवाद. असेच साप्ताहिक प्रेमराशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.